श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री ते नमस्कारो आता। नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते
पुण्डलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। मावली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगत गुरु तुकाराम महाराज की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। परमहंस सद्गुरु बालकृष्ण महाराज की जय। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री शुकदेव भगवान की जय। सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णांची परम पवित्र कथा
जी कथा त्रिविध तापाचा नाश करणारी आहे आणि त्रिविध तापाचा नाश करणारे परमात्मा काल कंसाच्या बंदीशाळेमध्ये वसुदेवजी महाराज आणि देवकी मातेसाठी त्यांच्या समोर प्रगट झालेले आहे. शंख चक्र गदा पद्मधारी भगवंताच्या सगुण रूपाचं दर्शन देवकी माता आणि वसुदेवजी महाराजांनी घेतलेलं आहे. ध्यानासाठी सगुण मूर्ती वैष्णवांनी कोणत्या मूर्तीचं ध्यान केलं पाहिजे? आग्रह नाही बरं का भागवताचा, अर्थात भागवताचं हे सांगणं आहे आणि श्रीमद भगवद्गीतेचं सुद्धा हे सांगणं आहे. जिज्ञासू वृत्तीनं ग्रंथ पाहिला पाहिजे. शंख चक्र गदा पद्मधारी जो परमात्मा, त्यांना नारायण असं म्हणतात. ही आहे विष्णू मूर्ती. बाकीच्याही सगळ्या विष्णू मूर्तीच आहेत. प्रभू रामचंद्र विष्णुमूर्ती आहे, गोपाल कृष्ण विष्णू मूर्तीच आहे, श्री विठ्ठल विष्णू मूर्ती आहे. वैष्णवांनी श्री विष्णूचं ध्यान केलं पाहिजे. विष्णू आणि विष्णूचे अवतार, समस्त अवतार हे महाविष्णूचे आहेत. म्हणून चतुर्भुज नारायण स्वरूपाचं ध्यान केलं पाहिजे. ध्यान करत असताना भाव काय असला पाहिजे? कसा आहे माझा परमात्मा ज्याचं मी ध्यान करतो आहे? शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वधीसा सर्वलोकैकनाथं. जो शांत रूप आहे, शांत स्वरूप आहे, ज्याचा वर्ण निळाशार आहे, सुंदर अशा प्रकारचा मुकुट भगवंताने परिधान केलेला आहे. वैजयंतीच्या माळा श्रीहरीनं माझ्या गळ्यामध्ये धारण केलेले आहेत. पिवळा पितांबर आहे, पिवळं उपवस्त्र आपल्या दोन्ही खांद्यावरती रुळत आहे. या अनंत ब्रह्मांडातली शांती ज्याच्यापासून प्रकाशित होते असा माझा हा श्रीहरी शांत स्वरूप आहे. शांताकारम, ज्याची विश्रांती, ज्याचं शयन, जो
शेषावरती पहुडलेला असतो. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. जो लक्ष्मीकांतं, जो लक्ष्मीचा पती आहे. भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं, हे सगळे वैशिष्ट्य आपल्या भावनेमध्ये घ्यायचे आहे. ध्यान करणाऱ्या साधकांनी सरळ देवाकडे पाहायचं कधीच नसतं. ध्यानात बरं का, असं मंदिरात आलं तर सरळ पाहायचं. पण ध्यान करायला बसलेल्या साधकांनी भगवंताच्या चरणाच्या अंगठ्याच्या नखापासून ध्यानाला सुरुवात करावी. 1 तास, 2 तास, 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर, वर्ष, 10 वर्ष, 1 जन्म, 2 जन्म, 10 जन्म, 20 जन्म, केवळ भगवंताच्या अंगठ्याच्या किंवा भगवंताच्या पायाच्या बोटांच्या, आता सगळ्या बोटांचं तर आपल्याला एका वेळेला ध्यान नाही करता येत. नखावरती जर का आपण लक्ष केंद्रित केलं तर अनंत जन्म त्या नखाचं सौंदर्य पाहता पाहता आपले निघून जात असतात. एवढं अलौकिक सौंदर्य आणि तेज प्रकाश त्या फक्त नखातून प्राप्त होतो. अख्खा परमात्मा अजून उभा आहे. सहजतेनं जर का घाईत जर का ध्यान करायचं असलं, ज्याला आनंद घ्यायचा आहे, ज्याला सुख प्राप्त करायचं आहे ध्यानाच्या माध्यमातून, त्याने भगवंताच्या पायाच्या अंगठ्याच्या नखावरती पहिल्यांदा लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि तेच पाहत राहिलं पाहिजे. पाहत राहा, पाहत राहा, पाहत राहा, पाहत राहा. एक दिवस एक अनुभव येईल तर दुसऱ्या दिवशी अनुभवात भर पडेल, तिसऱ्या दिवशी अनुभवात भर पडेल, अनुभवात भर पडत जाईल. तृप्तीच होणार नाही आणि देवाला पूर्ण अनंत जन्मातही पाहणं शक्य होणार नाही. असा हरी आहे. ज्याला सहजतेनं ध्यान करायचं आहे त्याने आणि याही भक्तांनी अंगठ्याच्या नखावरती जर का आपलं लक्ष स्थिर व्हायला तयार नाही, बऱ्याच दिवस अभ्यास केला तरी, मग मात्र पायां चरणांबुजाकडे पाहावं, पायांकडे पाहावं. त्याच्यातली जी दिव्यता असते ना, ती दिव्यता ध्यानाशिवाय कळत नाही. असं आपण आलो, देवाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं, तेवढ्यानी चांगली गोष्ट आहे, नाही अशातला काही भाग नाही. पण ध्यानामध्ये जो अनुभव येईल तो अनुभव अशा घाई दर्शनाने नाही येऊ शकत. देवाचं दर्शन होतं, ते मंगल आहे, ते चांगलं आहे, ते सगळं चांगलं आहे. पण सुखाची प्राप्ती ज्याला आपण म्हणतो, ती प्राप्ती अशा धावपळीत नमस्कार केल्याने, धावपळीत पूजा केल्याने नाही प्राप्त होत. त्याला शांत असायला पाहिजे आणि चित्त शांत होण्यासाठी, आपली मनबुद्धी शांत होण्यासाठी ज्या वेळेला भगवंताच्या ध्यानामध्ये कोणत्याही एका इंद्रियावरती, अवयवावरती आपलं लक्ष केंद्रित होत असतं, त्यामध्ये आपल्या चित्तवृत्ती स्थिर होऊन जाते. या सृष्टीतली कोणतीही अशांती आपल्याला अशांत करू शकणार नसते. बाहेरून जरी मनुष्य अशांत दिसला तरी सुद्धा आतमधून पूर्ण शांती असते, पूर्ण शांती. कुणाची लेकरं आहेत? तुम्ही पण घरी जा, हा तुम्ही जा आणि त्यांना घेऊन.
6व्या दिवशी झालं आहे का नाही? कारण 6 दिवस मस्त निवांत होतो. काळजी घेऊया. ध्यान प्रकरण चालू आहे. एकतरी एवढे गंभीर प्रकरण शक्यतोवर आम्ही कथेमध्ये शक्यतो छेडतच नाही. धावती कथा भाग आणि तो भाविकाला आवडतो सुद्धा. पण काही भक्त काही श्रोते त्यांचा विचार करून आणि अजूनही काहीतरी या सर्व भाविकांनी केलं पाहिजे असं मनात वाटत असल्यामुळं ग्रंथाचा तो भाग प्रकाशनासाठी समोर घेतला जातो. वक्त्याला कथा करून मोकळं नाही व्हायचं. सगळेच वक्ते रोजाने आलेले नसतात, मजूर नसतात की काम करून टाकायचं आणि मोकळं होऊन जायचं. नाही नाही, वक्त्याचं उत्तरदायित्व आहे, व्यासपीठाची जिम्मेदारी असते. किती प्रेमाने किती भक्तिभावाने तुम्ही सारे भक्त आलेले असतात. तुम्हाला काहीतरी जाणून घ्यायचं आहे, काहीतरी समजून घ्यायचं आहे. आपला आध्यात्मिक विकास तुम्हाला साधायचा आहे. म्हणून प्रपंचाकडे दुर्लक्ष करून, संसाराकडे दुर्लक्ष करून, वेळ देऊन आणि आपण तासन तास तिष्ठत बसलेले असतात. म्हणून घेणारे जर आहे तर देणाऱ्याचा धर्म आहे ते त्यांनी द्यायला पाहिजे. ज्ञानाचं दान करण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो असतो. वक्ता श्रोत्यापर्यंत आलेला असतो. वक्त्याला कथा गायनाचं सुख मिळालं पाहिजे आणि श्रोत्याला कथा श्रवण केल्याचं सुख मिळालं पाहिजे. काल थोडंसं दुःख झालं असेल ना सगळ्यांना. कृष्ण जन्म आपण धावत केला, 2 तास हरीनं आपल्याला वाट पाहायला लावली. शेवटी त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला पूर्ण आनंदाने करूच देणार नाही. थोडंसं आणि तपही आपलं बाकी राहिलं असेल काही, तेवढं तप करून घेतलं. ठीक आहे, ध्यान 2 मिनिटात पूर्ण करू आणि आपण गोकुळामध्ये जाऊ. धावत्या वेगामध्ये जर का आपण ध्यान करायला करत असलो, देवाच्या मंदिरातही आलो तर सरळ देवाच्या कडे पाहायचं नाही. चरणाचं पूजन हे अति महत्वाचं आहे. जेवढं काही आहे ना तेवढं सद्गुरूंच्या चरणात आहे, जेवढं काही आहे ना तेवढं भगवंताच्या चरणात आहे. आता देवाच्या नाही म्हणत मी, वापस घेऊन घेतो, कारण जवळच उभा आहे आणि तिकडं गदाधारी आहे कोण, त्याची भीती वाटते मला. माझ्या दरबारात येऊन आगाऊपणा करतो, देईल गदा फेकून. तसं गदा फार मोठी आहे, या मंदिरातून बाहेर येणं अवघड आहे. ध्यान करायला ज्या वेळेला आपण बसतो त्यावेळेला आता आसन किंवा दिशा न सांगता तुम्ही सज्ञाना ध्यान करायला बसलो की चरणाकडून आणि मस्तकाकडे ध्यान केलं पाहिजे. एकाच ठिकाणावरती लक्ष केंद्रित ठेवावं. 5 मिनिटं जरी आपल्याला ध्यान करायचं ना तर 5च मिनिटं, पण नखाचं ध्यान करावं, नखच पाहावं. याच्यासाठी मूर्तीपेक्षा दुसरी मूर्ती ज्याला आपण फोटो म्हणतो ती जास्त सोयीस्कर असतं. 8 प्रकारच्या मूर्त्या वर्णन केल्या शास्त्रकारांनी. त्या 8 प्रकारच्या मूर्तीमध्ये एक मूर्ती आहे ज्यांना आपण फोटो असं म्हणतो इंग्रजीत. फोटो हा शब्द इंग्रजी ना, आणि मराठी काय त्याला जाऊ द्या, नाही तर नाही. तैलचित्र ती मूर्तीच आहे. फोटोचं कसं असतं, किती शृंगार केलेला असतो त्यांनी, चित्रकारांनी, रंगवणाऱ्यांनी, रंगारीने किती सुंदर अशा प्रकारचं ते रेखीवपणा त्यामध्ये असतो. तेवढा रेखीवपणा मूर्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. स्थूलतेनं बरं का, सूक्ष्मतेनं जर का हरिमूर्तीचंही ध्यान केलं आपण तरी सुद्धा जी मूर्ती स्थूल दृष्टीच्या व्यक्तीला दिसते ती सूक्ष्म दृष्टीच्या व्यक्तीला ती दिसत नसते. त्याला दिसते सूक्ष्म मूर्ती
स्थूल डोळ्याने स्थूल दृष्टी, आणि ध्यान करायची सवय ज्याला झालेली असते त्याला सूक्ष्मता जी आहे, जी दिव्यता आहे, ती दिव्यता अनुभूतीला येत असते. म्हणून पायाच्या नखाकडून ते भगवंत मग काय म्हणता याला, गुडघ्याच्या खाली पोटऱ्या, गुडघे, जांघा, नंतर उदर, नंतर वक्षस्थल, नंतर खांदे, बाहू, आणि मग दर्शन घ्यायचं. मग एक एक आयुध भगवंताच्या हातातलं पाहायचं. एका शंखावरती जर का लक्ष केंद्रित केलं आपण आणि ध्यान केलं, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, महिना, 2 महिने, 4 महिने, वर्षभर, 2 वर्ष, 4 वर्ष, असं जर ध्यान करत राहिलो आपण, नुसत्या शंखाचं ध्यान करा, पहा तर खरं काय होतं. बसावं, थोडस बसावं, 5 मिनिटं 10 मिनिटं बसावं, बाकीची खडखड धडधड पण थोडी थांबवावी. खूप झालंय. सुंदर अशा प्रकारचं ध्यान करावं. कशाने चिंतन सुरू झालं माझं ध्यानाचं? शंख चक्र गदा पद्मधारी भगवंताचं दर्शन वसुदेवजी महाराज आणि देवकी मातेला भगवंताने दिलं. लक्षात घ्या, वैष्णव कोणत्याही देवाचा भक्त असो, त्याला ज्या वेळेला हरिदर्शन होतं ते चतुर्भुज नारायण स्वरूपाचं होतं पहिल्यांदा, आणि नंतर तो ज्या भगवंताचा भक्त आहे त्याचं दर्शन होतं. पण पहिल्यांदा कोणतं झालं? चतुर्भुज नारायण स्वरूपाचं झालं. मग चतुर्भुज नारायण स्वरूपाचं जर का दर्शन होत आहे सगळीकडे, याचं वर्णन कोणत्याही भक्तासाठी वर्णन पहा. प्रल्हाद बाळाला बाजूला जर सोडलं आपण, फक्त माझ्या दृष्टिकोनातून, अजून असतील काही चरित्र, प्रल्हाद बाळाला जर का सोडलं आपण, सरळ नृसिंह रूप धारण केलं. कारण ती वेळ अशी शांततेची नव्हती, प्रेमाने नव्हते आले. प्रल्हादावरच्या प्रेमाने आले होते, पण आले कसे होते? चवताळून आले होते ना, क्रोधात आले होते ना, हिरण्यकशिपूला फाडायला आले होते ना. तो प्रसंग वेगळा आहे. बरोबर आहे ना? चतुर्भुज नारायणाच काय माहित, तुम्ही काय भागवतात पाहत असाल ना, देव प्रकट झाले तर काय काय आहे त्यांच्या, आणि मग सगळं नारायणाच दिलं. नाही तर मग उद्या सांगा मला, आता यांच्या समोर नका काही सांगू. चतुर्भुज नारायण. म्हणून ध्यान वैष्णवांनी नारायणाचं केलं पाहिजे. अर्थात विकल्प चित्तात येऊ देऊ नका. तुम्ही ज्याचं ध्यान करत असाल त्याचं का होईना, पण करत राहा. नाही तर विकल्प येतो, आता पहिलं इतक्या वर्षाचं आम्ही ध्यान करतो, आता ते सोडून द्यावं ना, आता हे करावं का काय, म्हणजे त्याच्या अभ्यासात वेळ गेला, आता याच्या अभ्यासात वेळ गेला. कारण कसं असतं, कथाकार, कीर्तनकार एखादं गोष्ट जर का त्यांनी सांगितली, पहिले आपण साधकच असतो, आपण काहीतरी करतच असतो, मग ते सोडावं. मग त्याच्यामध्ये जी कंटिन्युटी, त्याच्यामध्ये जे सातत्य आपलं तयार झालेलं असतं, यांच्या वाक्याने ते बिघडून जातं. मग ते सोडायचं, मग यांनी सांगितलेलं करायचं. 7 दिवसामध्ये 7 कीर्तनकार वेगवेगळं सांगून जातात. 8व्या दिवशी साधकालाच कळत नाही नेमकं कोणाचं ऐकावं, कोणाचं काय करावं, अशी परिस्थिती होते. कधी कधी मार्गदर्शन जर केलं तर, जनरल अभंग जर का घेतलेले असले, जनरल विषय जर का घेतलेले असले, त्यामध्ये सर्वसमावेशक असतं. तुम्ही जे करता तेच आम्ही सांगायचं, तुम्ही जे करत नाही ते आम्ही कधीच सांगायचं, असं असतं ना. ठीक आहे, तर ध्यान करावं. ज्या वेळेला विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवलं भगवंतानी, त्यावेळेला विश्वरूपाचं दर्शन करता 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 ते विराट रूप पाहता पाहता अर्जुन भयभीत होऊन गेले. अर्जुन भयभीत होऊन गेले. आणि अर्जुन ज्या वेळेला भयभीत झाले त्यावेळेला हात जोडून प्रार्थना केली, भगवंता मला तुमचं सौम्य रूपाचं दर्शन द्या, सौम्य रूप, शांत रूपाचं दर्शन द्या.
खूप झाला आता हे जग सगळं तुम्ही काळ खातोय, हे मला भीती वाटायला लागली आता याच्यासाठी. काय रूप आहे तुमचं हे अकराळ विक्राळ. मला भय वाटायला लागलं, भयाने मी ग्रस्त व्हायला लागलेलो आहे. त्यावेळेला चतुर्भुज नारायण स्वरूपाचा मागणी आणि चतुर्भुज नारायण स्वरूपाचं दर्शन अर्जुनाला दिलं. मग अर्जुनाची चित्तवृत्ती शांत व्हायला लागली एक बाजू. आणि चतुर्भुज नारायण स्वरूपाचं दर्शन अनुग्रह झाल्यानंतर, सगुण साक्षात्कार झाल्यानंतर मग अर्जुनाने पुन्हा विनंती केली, मला चतुर्भुजही नको आता. म्हणले मग मला कृष्णमूर्ती पाहिजे, 2 हाताचा पाहिजे, माझ्यासारखा पाहिजे, मला तो तसा नको आहे. माझे 2 हात तुमचे 4 हात नाही, ते जमतच नाही. तुमच्यात माझ्यात थोडासा वेगळे पण दिसतं. अगदी माझ्यासारखेच तुम्ही व्हा. माझे सखे आहात ना तुम्ही, माझे मित्र आहात ना तुम्ही. अगदी सामान्य रूप नर्तनू घ्या, नर्तनू माझ्या समोर पाहिजे. आणि मग कृष्णमूर्ती पुन्हा प्रगट झाली आणि अर्जुनाला आवाज दिला, अर्जुना मी आहे बरं तुझ्या समोर. एवढं सगळं पाहून झाल्यावर पुन्हा कृष्णमूर्ती येऊन बसले. ध्यान करावं कृष्णमूर्तीचं, कारण कृष्णमूर्ती होय गे, कळो आली सोय गे. कृष्णमूर्ती होय गे, कळो आली सोय गे. साही प्राण पाहता सुख सांगू काय गे. प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगू काय गे. कृष्णमूर्ती होय गे, कळो आली सोय गे. कृष्णमूर्ती होय गे, कळो आली सोय गे. प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगू काय गे. प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगू काय गे. कृष्णमूर्ती होय गे, कळो आली सोय गे. कृष्णमूर्ती होय गे, कळो आली सोय गे. कृष्णमूर्ती होय गे, कळो आली सोय गे. प्राणाचाही प्राण माझ्या किंवा प्राणाचाही प्राण माझा सुख सांगो काय सांगू. माझ्या कृष्ण सख्याला पाहिल्यानंतर मला काय होत आहे काही कळत नाही. तुळसी माळ गळागे, कस्तुरीचा टिळा गे. तुळसी माळ गळागे, कस्तुरीचा टिळा गे. कस्तुरीचा टिळा गे. अर्धांगी रुक्मिणी विंधण, वारिती गोपी बाळा गे. अर्धांगी रुक्मिणी विंधण, वारिती गोपी बाळा गे. कृष्णमूर्ती होय गे, कळो आली सोय गे. कळो आली सोय गे. कृष्णमूर्ती होय गे, कळो आली सोय गे. कळो आली सोय गे. पितांबराची कास गे, कसिनी सावकाश गे. कसिनी सावकाश गे. पितांबराची कास गे, कसिनी सावकाश
कसिनी सावकाश गे नारद तुंवर गायन करीती पुढे निज दास गे पुढे निज दास गे नारद तुंवर गायन करीती पुढे निज दास गे पुढे निज दास गे कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे कळो आली सोय गे कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे कळो आली सोय गे भक्त कृपेची माय गे ओळखिली विठाई गे ओळखिली विठाई गे भक्त कृपेची माय गे ओळखिली विठाई गे ओळखिली विठाई गे एका जनार्दनी विटे जोडिये पाय गे एका जनार्दनी विटे जोडिये पाय गे जोडिये पाय गे कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे कळो आली सोय गे कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे कळो आली सोय गे वसुदेवजी महाराज आणि देवकी माता यांच्या सन्मुख हरी हरी म्हणजे कोण नारायण नारायण म्हणजे कोण कसा दिसतो तो शंख जग चक्र गदा पद्म ज्याच्या करकमलात आहे चतुर्भुज नारायण यांना म्हणतात हरी आणि तो हरी कृष्ण रूप घेऊन आलेला आहे हे वसुदेव देवकीला माहित आहे कारण शंख चक्र गदा पद्म हाती घेऊन ज्या वेळेला नारायण प्रगट झालेले आहेत पहिला साक्षात्कार नारायणाचा झालेला आहे सगळ्या वैष्णवांना तोच होतो फारच एखादा चुकला वैष्णव असला तर होईल अथवा होणार नाही ते त्याच्या सद्गुरूचं मार्गदर्शनावर अवलंबून असतं की त्यांनी कोणत्या वाटेला लावलं त्याला आणि कळलं भक्तांनाही कळलं वसुदेव देवकीलाही कळलं आता गोकुळात जातील भगवंत गोकुळात जाऊ आता आपण थोड्या वेळानंतर यशोदेलाही कळलं गर्गाचार्यजी महाराजांनाही कळलं सर्व गोपींना कळलं गोपाळांना कळलं की हा आहे तो कोण नारायण द्विभुज होऊन आलाय याला गर्गाचार्यांनी श्रीकृष्ण नाव दिलेलं आहे आणि ही आमच्या जीवाची विश्रांती आहे कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे कळो आली सोय गे आमच्या लक्षात आलं हा आहे तो परमात्मा लक्षातच नाही आलं तर मग उपयोगच नाही हा आहे तो आमच्या जीवाची विश्रांती आमच्या चित्ताची विश्रांती आमच्या बुद्धीची विश्रांती अनंत जन्माच्या फेऱ्यातून आता आम्हाला विश्रांती दान करणारा तो हा आहे तो हा रे विटेवरी असं काहीतरी आहे
कृष्णमूर्ती होय गे. पाहता ही कृष्णमूर्ती आहे. कळो आली सोय गे. आम्हाला कळलं, आमची आता व्यवस्था झाली, आमची आता सोय झाली. आता आमचा सोयरा आलाय, आमचा सोयरा आहे हा. प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगू काय गे. सुख सांगू त्यालाच म्हणतात देवकी परमानंदम कृष्णं वंदे जग. देवकी मातेला एवढा परमानंद का होतोय? पाहिलंय त्याला. हाच आहे तो, हाच आहे तो, हाच आहे तो. प्राणाचाही प्राण पाहता. हा कृष्ण आहे ना आमचा, हा प्राणाचा प्राण आहे. आपण श्वास घेतो म्हणून आपण जिवंत असतो असं आपण समजतो. घेतलेला श्वास आणि आता घ्यायचा नाही श्वास हे प्राणाचा प्राण ठरवत असतो. आता मी श्वास घेणार नाही. प्राणाला प्राण आहे. उपादान कारण असतं, कारणावरतीच लक्ष जास्त केंद्रित ठेवून चालत नाही. उपादान कारणाकडे लक्ष द्यावं लागतं. आग लागलेली आहे ही गोष्ट बरोबर आहे, पण कोणी लावली? आग लागली ही गोष्ट खरी आहे, पण कशामुळे लागली? उपादान कारण कोण आहे त्याला? आपला जन्म झाला, माई बापाने आपल्याला जन्म दिला ना, बरोबर ना, पण माई बापाला कोणी दिला मग? बरं मग त्यांच्या माई बापाने, बरं त्यांच्या माई बापाला मग जाणं माग. म्हणून प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगू काय गे. तुळशी माळ गळा गे. ध्यान अभंगाचे वर्णन केलेलं असतं तसं ध्यान. कोणताही एक अभंग ध्यानासाठी निवडला तरी चालतो, तसं ध्यान करावं. तुळसी माळ गळा गे गोपी चंदन टिळा. अर्धांगी रुक्मिणी विंगण वारिती गोपी बाळा. माझ्या श्रीकृष्णाच्या वाम बाजून सहधर्मचारिणी रुक्मिणी आई साहेब आहेत. आणि संपूर्ण गोकुळातल्या गोपी घालती विंधन वारा. त्या युगल सरकारला वारा घालतात. पुढं पितांबराची कास गे कसिली सावकाश गे. कसिली सावकाश गे. पितांबरच त्याला म्हणतात जो पिवळ्या रंगाचा असतो. जो जांभळ्या रंगाचा, जो लाल रंगाचा असतो त्याला पितांबर नाही म्हणत. अंबर म्हणजे आकाश आहे, पीत पिवळा. कसली सावकाश, असा आवळून नाही बांधला पितांबर, कसली सावकाश कास. पुढं नारद तुंबर गायन करीती पुढे निजदास. आणि या माझ्या युगल सरकारचं कीर्ती स्तुती गाण्यामध्ये नारद अग्रगणी, नारद तुंबर गायन करतात आहे, स्तुती गातात आहे. पुढं
भक्त कृपेची माय गे ओळखिली विठाई गे. ही जी आम्हाला दिसते, जे युगल सरकारचं दर्शन आम्हाला आज होत आहे, भक्त कृपेची माय गे, ही माय आहे आमची. भक्त वत्सल, भक्त काम कल्पद्रुम, भक्त वत्सल आहे. कृपेची माय गे ओळखिली विठाई, ओळखिली विठाई गे. पहा, चतुर्भुज नारायणाचं दर्शन, श्रीकृष्णाचं दर्शन, आणि श्रीकृष्णच विठ्ठल आहे हे आम्ही ओळखलंय. आम्हाला काहीच आमच्या चित्तामध्ये विकल्प नाही. ही जी विठ्ठल मूर्ती आहे, श्रीकृष्णच विठ्ठल झालेला आहे, श्रीकृष्णच विठ्ठल रूप आहे, विठ्ठलच श्रीकृष्ण रूप आहे. म्हणूनच विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी आहे, कारण रुक्मिणी ही कृष्णावतारामध्ये झालेली त्यांची धर्मपत्नी आहे. मग यांच्या बाजूला काय? कारण हे तेच आहेत. रुक्मिणीत रूपांतर नाही झालं, अवतारात रूपांतर झालं. भक्त कृपेची माय गे ओळखिली विठाई, ओळखिली विठाई गे. एका जनार्दनी विटे जोडिये पाय गे. हा विटीवरती पाय जोडून उभा असलेला, समचरण करून उभा असलेला आमचा कृष्ण सखा आहे. आम्हाला सोडून तो कधी जात नाही, आजही आहे, सगुण आहे. वसुदेव आणि देवकींना परमानंदाचं दान करून भगवंतानी आज्ञा केली, नंदाच्या घरा मजनी गोकुळाला. नंदाच्या घरी मला घेऊन जा. छोटेसे झाले कान्होबा. आता त्यावेळेला जी साधनं प्रसाधनं असतील, हातापायातली बंधनं गळून गेली. भगवत दर्शन, हरिदर्शन, हरिकृपा, भगवत अनुग्रह ज्याला झालेला आहे त्याला कसलं आलंय बंधन, आणि त्याला कशाचं बंधन नाही ना. आपल्या मस्तकावरती हरीला घेतलंय, भगवंताला घेतलंय, आणि वसुदेवजी महाराज निघालेले आहेत. देवकीला सांगितलं, देवकी चिंता करू नकोस, कारण दोन आहे. एक, 6 लेकरांची हत्या कंसाने केलेली आहे. लेकराला मांडीवरती घेऊन स्तनपान करण्याचं सुद्धा सुख देवकीला मिळालं नाही. एक आई समजू शकते ही वेदना आणि हे दुःख किती असू शकतं. 7वं जे बाळ आहे ते भगवत आदिमायेच्या सामर्थ्याने रोहिणीच्या उदरामध्ये, वसुदेवजी महाराजांना 2 धर्मपत्न्या, रोहिणी आणि देवकी. पैकी नंदबाबांकडे गोकुळामध्ये रोहिणीला पाठवलेलं होतं, किंवा गेली होती किंवा राहत होती, काय असं तिकडे पाठवलं. अचानकच तिला असं लक्षात यायला लागलं की, कारण 7वा महिना सुरू झाला, आपलं 7वं लेकरू, ते काय पहिल्या दिवशी थोडी संकर्षित केलं नाही, पूर्ण वाढ झालेली आहे, पूर्ण वाढ झालेली आहे बलराम दादांची देवकीच्या उदरामध्ये. आणि मग रात्रीतून गर्भ जिराला असा निरोप गेला. गर्भ कसा जिराला? 9 महिने 9 दिवस भरत आलेले आहेत, 9 महिने 9 दिवस भरत आलेले आहेत. असं कसं झालं हे? त्यावेळेला डोकं लावायला फुरसतच नव्हती, कारण भय एवढं होतं की विवेक बुद्धी हरवूनच बसला होता कंस. आणि अचानक गोकुळामध्ये असलेल्या रोहिणीच्या उदरामध्ये असा प्रभाव ज्या वेळेला दिसला, त्यावेळेला रोहिणी सुद्धा दचकली ना. होऊ शकतं ना असं अचानकच? पतिराज
आणि पतिराजांपासून मी अनेक वर्षापासून बाजूला आहे, अनेक दिवसापासून बाजूला आहे, आणि उदरामध्ये बाळ. विवेकी महापुरुष होते. रोहिणीची समजूत काढली गर्गाचार्यांनी. रोहिणी, चिंता करू नको, तो काय करतो पहाया, हे त्याचं करणं आहे, तू का काळजी करतेस आहे. नंद बाबा नंदराणीलाही समजूत काढली, तुम्ही चिंता करू नका, हे सगळं ईश्वरीय योजना चाललेली आहे, तुम्ही निवांत राहा, करू देत त्याला काय करायचं. म्हणजे पण लोकलज्जा, लोक अपवाद म्हणले काही अपवाद येणार नाही तुमच्यावर, काहीच अपवाद येणार नाही. देवाने करायचं ठरवावं आणि अपवाद भक्तावरती यावा असं आतापर्यंत घडलेलं नाही, घडूच शकत नाही. ठीक. आता 8व्यांदा बाळ होणार देवकी मातेला. 8वं लेकरू झालं 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 मांडीवर घेती न घेती, स्तनपान करते न करते. एवढ्या वेळामध्ये वसुदेवजी महाराजांनी मांडीवरच उचललं. म्हणले आतापर्यंत माझ्या भावाने हत्या करण्यासाठी नेलं, आता तुम्ही कुठं घेऊन चाललात, तुम्ही कुठं घेऊन चाललात आता. देवकी, आपल्यामध्ये शक्ती खूप कमी आहे, कंस बलवान असुर आहे. नंदबाबांच्या गोकुळामध्ये आपल्याला याच्या जीविताच्या रक्षणासाठी नेऊन पोहोचवणं अति आवश्यक आहे. अन्यथा तुझं बाळ हे 8वं सुद्धा जिवंत ठेवणार नाही तो. तू मला परवानगी दे, थोडस हृदयावरती दगड ठेव, पाषाण ठेव. भावनेच्या आहारी तू जाऊ नकोस. आणि वसुदेवजी महाराजांनी उचलून घेतलं. आत्ता हरी कोट्यावधी जन्माच्या तपस साधनेच्या नंतर हरी मांडीवरती आले. आले 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 मी पाहते ना पाहते एवढ्या कमी वेळेमध्ये. दुसरं कारण, भगवंताला तर गोकुळामध्ये जायचंच होतं, म्हणून भगवंताने अगोदरच आदेश केलेला आहे. वसुदेवजी महाराज घेऊन निघाले. बंदीशालेचे दरवाजे आपोआप उघडले गेले. कधी कधी असुराला घाबरून आणि परमार्थ गुपित केला पाहिजे. सरस्वती केली पाहिजे. गंगा प्रगट, यमुना प्रगट आणि सरस्वती गुप्त. तसा आपला परमार्थ कधी कधी अवतीभोवती जर का असुरी वातावरण तयार झालं, नास्तिकतेचं वातावरण जर का अवतीभोवती तयार झालं, ते परिवारापासून, कॉलनीपासून, शहरापासून, राज्यापासून, देशापासून सगळीकडे आपला आपला गुपचूप परमार्थ करावा, कुणाला कळू सुद्धा देऊ नये. काल पाहिलं आपण की प्रल्हादाच्या वेळेला धावतं वेगात समोरच्या मंडळीला ऐकू आला असं की असुर विरोध करतात परमार्थाला. पण मग आपल्यात विरोधाला टक्कर देण्याची शक्ती आपल्यात असली पाहिजे ना. जर आपल्यामध्ये तेवढी शक्ती नाही तर आपण त्या असुरी शक्तीशी वाद न घातलेला बरा असतो. आपण अलिप्त होऊन जायला पाहिजे, आपण बाजूला होऊन जावं. त्यांना म्हणावं आम्ही काहीच करत नाही. आणि अंतःकरणामध्ये भगवत प्रेम खूप ठेवावं. नामचिंतन आतमध्ये करता येतं. असंच केलं पाहिजे असं काही नाही. आता मात्र बंदीशालेचे दरवाजे उघडले गेले. आता याचा अर्थ असा आहे की एकदा निश्चय करून जर का भक्त त्या परमार्थामध्ये टिकूनच राहिला शेवटापर्यंत, तर भगवंत मात्र आता कोणतीच अडचण त्याच्या त्या मार्गामध्ये येऊ देणार नाही. पाहता बाहेर आल्याबरोबर पाहतात तर यमुनेला धो पूर चाललेला आहे, पाऊस चाललेला आहे, विजांचा कडकडाट गडगडाट चाललेला आहे, अंधार सगळीकडे पसरलेला आहे. एवढा पाऊस पडत असल्यामुळं यमुना माईला धो पूर आलेला आहे. वसुदेवजी महाराजांनी आतमध्ये प्रवेश करायला सुरुवात केली. हिम्मत करतं ना माणूस, सुरुवातीला हिम्मत करतं, करू म्हणतो आपण. गुडघ्यापर्यंत पाणी आलं, कमरेपर्यंत पाणी आलं, आता छातीपर्यंत पाणी आलं, आतमध्ये चालले ना. आणि यमुना माई तर तू थोडी वाहिला लागलेली आहे.
आणि यमुना माई तर आज खुशीमध्ये एवढी हे झालेली आहे की अशी उड्या मारते ती आज. कृष्ण सखा चाललाय ना आणि वसुदेव वरतून घेऊन चालला, मला स्पर्शही होऊ देईना. याचा एकट्याचाच देव आहे का? मला स्पर्श सुद्धा होऊ देईना. यमुना माई वरती वरती चालली. वसुदेवजी महाराज विचार करतात, अजून तर मी मध्य भागामध्ये पोहोचलोच नाही तर यमुना गळ्यापर्यंत आलेली आहे. हे अशा आता काय काय, आता लेकरू पडल खाली काय. मध्यधारेमध्ये जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही गळ्यापर्यंत पाणी येण्यासाठी. गळ्यापर्यंत पाणी तर सुरुवातीलाच येत. भगवंतही पाहतात, वसुदेवा गोकुळात नेण्याचा आदेश मी तुम्हाला केला, पाहतो माझ्या आज्ञेचं किती पालन करण्यामध्ये तुम्ही निर्धार तुमचा टिकतो, किती निश्चय टिकतो, किती पाण्यात तुम्ही उतरू शकता. गुडघ्यापर्यंत पाणी आलं तर काही वाटलं नाही वसुदेवा, स्वगत चाललं बरं का. तुम्ही म्हणताल तुम्हाला कसं काय माहिती? काय माहिती? गोपाल कृष्ण भगवान सगळ्याच गोष्टीची माहिती थोडीच असते. गुडघ्यापर्यंत पाणी आलं, मागा नाही फिरला वसुदेवा. कमरेपर्यंत पाणी आलं, नाही वापस फिरला. छातीपर्यंत पाणी आलं, नाही वापस फिरला. गळ्यापर्यंत पाणी आलं, वसुदेवजी महाराज जागेवर थांबले. भगवंत विचार करतात, काय करतो आता? पुन्हा कंसाच्या बंदिशालेत नेतो हा बाबा मला, का गोकुळात नेतो? पाहू तर खरं. भगवंत परीक्षा घेतच असतात. साधू महापुरुष सद्गुरू परीक्षा घेतच असतात महाराज. परमात्मा द्यायचा आहे, सहजासहजी तर कोणी कोणाला देणार नाही ना. रुपया कोणी कोणाला सहज देत नाही. देतं का? नाही ना महाराज, कोणी कोणाला देत नाही सहजासहजी नाही. भगवंताला माहित होतं वसुदेवाची आता नाही परीक्षा पाहिजे, कारण त्याची मर्यादा झाली. पाणी असं खाली वर. आता एक तर माझ्या वसुदेवाचा प्राण जाईल, अन्यथा हा धीर सोडून वापस जाईल. पण हा धीर सोडणार नाही, हा प्राण सोडून देईल. मग याला दिलेली आज्ञा, याच्या निर्धाराची, याच्या भक्तिप्रेमाची पराकाष्ठा ज्या वेळेला झाली, त्यावेळेला भगवंत त्या भक्ताला दिलेली आज्ञा भगवंताच्या सामर्थ्याने पूर्ण करून घेतात. आणि जगाला पाहिलं असं मिळतं की हे काम या भक्तांनी केलं. भक्तांनी नाही केलं, ते देवानी भक्ताला यश प्रदान केलं. पण पराकाष्ठा झाली पाहिजे. भक्तीमध्ये पराकाष्ठेला अनन्यसाधारण महत्व आहे. याच्यापेक्षा पुढे जाऊन मी काहीच करू शकत नाही, पण तो लबाडपणा नसला पाहिजे बरं का. नाही तर आजही आपल्याला वाटतं मी याच्यापेक्षा नाही जास्त करू शकत, मी एवढाच जप करू, याच्यापेक्षा होतच नाही, आता काय करू मी, याच्यापेक्षा मला काहीच जास्त करता येत नाही. आपली पराकाष्ठा तर अगोदरच होऊन जाते. पराकाष्ठा, प्राण जाण्याची वेळ देण्याची तयारी देव जाऊ देत नाही. वसुदेवजी महाराजांना आता परीक्षण करायचं नाही. वसुदेवजी महाराजांचं यमुना माईला दर्शन घ्यायचं आहे हे भगवंत जाणत होते. भगवंतानं टोपलीच्या बाहेर उजवं पाऊल काढलं ना असं लटकवलं, खाली लटकवलं तर यमुनेला स्पर्श झाला. यमुना म्हणती बस एवढ्यासाठी तर मी वसुदेवाला. अगं ते म्हणले तुझं झालं बरोबर, पण त्याला काय माहित तू माझ्या दर्शनासाठी वर येते म्हणून. ते माझं लेकरू वसुदेव घाबरला होता की नाही, मला गोकुळामध्ये जायला झालं तुझं काम. म्हणले मग आता पुढं काय करते? काय करणार आहे? दुभंग ते म्हणले मी. मागची यमुना मागं राहिली, पुढची यमुना वाहून गेली, रस्ता मोकळा होऊन गेला. रस्ते मोकळेच होतात. चला तर खरं, टिकून तर राहा. गोकुळामध्ये प्रवेश केला वसुदेवजी महाराजांनी. आज गोकुळचं वातावरण अत्यंत मंगलमय आणि प्रसन्न. वारा सुद्धा जो वाहत होता, कितीही अशक्त असला
तरी सुद्धा त्याला असं जसं काही एनर्जी, ऊर्जा. नंदबाबांच्या वाड्यापर्यंत येऊन पोहोचले. नंदबाबांच्या वाड्याचा महाद्वार सुद्धा खुला आहे. आतमध्ये प्रवेश केला. यशोदा आई साहेबांच्या महालामध्ये प्रवेश केला. यशोदा आई साहेब गाढ झोपलेले आहे. यशोदेच्या कुशीमध्ये एक कन्या जन्माला आलेली आहे. वसुदेवजी महाराजांनी आणलेल्या बाळाला तिथं ठेवलं. तिथली कन्या उचलली, आपल्या टोपलीत ठेवली आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला बंदिशालेमध्ये येऊन पोहोचलेले आहेत. पुन्हा साखळदंड हे ते पक्क, पुन्हा दरवाजे बंद, पुन्हा पहारेकरी जागे. जसं वसुदेव कुठं गेलाच नाही, इथंच. काय किमया आहे महाराज. पहा, भगवद्गीता वर्णन करत असताना धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरती एवढ्या युद्धाच्या समयाला देवाने अर्जुनाचा मोह नाहीसा करण्यासाठी देव गीता सांगायला प्रवृत्त झाले किंवा सांगायची होती. गीता होईपर्यंत हे सैन्य जे आहे ना ते जागच्या जागेवर, म्हणजे त्यांना कळलंच नाही. एवढे दिवस एवढा काळ गेलेला आहे मध्ये, कळलंच नाही, काहीच कळू देत नाही. यालाच माया म्हणतात ना महाराज. माया तरी दुसरं काय आहे? खरं खोटं काय होतंय, काय चाललंय हे न कळू देणे, बुद्धी स्थिर करून टाकणे, जाणीव नेवणीव नाहीशी करून टाकणे. ठीक. यशोदा आई साहेबांच्या कुशीमध्ये भगवंताचं आगमन झालेलं आहे. हे आपल्याला माहिती आहे, आपण कथा ऐकलेली गायली म्हणून. देव यशोदा माईला माहिती, यशोदेला माहित नाही. यशोदेच्या कुशीमध्ये कान्होबा आले आणि एवढ्या वेळामध्ये ध्यान करायला बसलेले आहेत नंदबाबा गोशाळेवर. ध्यान करत असताना नंदबाबांना दिसलं महालात यशोदेचा महाल. त्यामध्ये यशोदा राणी पलंगावरती मंचकावरती पहुडलेले आहेत आणि यशोदेच्या कुशीमध्ये सुंदर अशा प्रकारचे बाळ आहे. ध्यान अपूर्ण सोडून आणि धावत पळत ज्या वेळेला येऊन पोहोचले, रस्त्यामध्ये गर्गाचार्यजी महाराज भेटले. गर्गाचार्यजी महाराज म्हणतात, नंदा कुठं पळत निघालास? म्हणले, महाराज यशोदेच्या कुशीमध्ये एक सुंदर बाळ आहे, हे मी ध्यानात पाहिलंय. मी जाऊ का महाराज बाळाचं दर्शन घेण्यासाठी? जा जा म्हणले. बधाई हो नंदा, तुला बधाई हो. आता हे तर झालं वाड्यातली गोष्ट, पण वाड्याच्या बाहेर काय चाललं होतं गोकुळात? बापरे, ज्याच्या भेटीसाठी ज्याच्या दर्शनासाठी अनंत 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 जन्म महाराज वाट पाहिलेली आहे, तो कृष्ण सखा यशोदेचा पुत्र म्हणून आलेला आहे. हे अजून जरी कळलं नाही तरी हृदय एवढं तिकडं वाड्याकडे का धावण्याचा प्रयत्न करते. धुनी सोडली, भांडी सोडली, गृहकर्म त्या ठिकाणावरती सोडून दिलं आणि सैराट गवळणी वाड्याच्या दिशेनं का धावायला लागलेले आहे. रात्रभर गर्गाचार्यजी महाराजांनी सांगितलं होतं, आज मध्यरात्रीला गवळणी तिथंच. मग सांगितलं, गवळणी जर इथंच राहिल्या तर या शांत बसणार नाहीत. गवळण तरी म्हणतील, भारूड तरी म्हणतील, अभंग तरी म्हणतील, या काही शांत बसणार नाहीत. मग गोपिकांना सांगितलं, ए पोरीनो. म्हणले, काय महाराज? चला घरी जा. म्हणले, कशामुळे महाराज? यशोदेला बाळ होणार आहे ना. आम्ही देवाला प्रार्थना केली त्यावेळेला बाळ होणार आहे त्यांना. आम्हाला बाळाला पाहिल्याशिवाय आम्ही घराकडे जाणार नाही. अगं म्हणले, पण होणार नाही ना. म्हणले, होणार नाही. अगं होणार नाही याचा अर्थ रात्रीला जन्म होणार नाही बाळाचा. मी पंचांग पाहिलंय, तीनदा पंचांग पाहिलं मी, नाही रात्री बाळ जन्माला येणार. म्हणले, मग सकाळी?
जा घरी. भोळ्या गवळणी महाराज गोकुळातल्या. संत वचनावरती एवढा विश्वास गोपिकांचा, साधू वचनावरती एवढा विश्वास, गुरुवचनावरती एवढा विश्वास महाराज की बाकीचं आता कुणी काही सांगू पण नाही विश्वास. चला हिरमुसल्या छोटी छोटी चेहरे, त्याला काय म्हणतात, हिरमुसलेच म्हणतात, हिरमुसला चेहरा आणि गवळणी निघाले. एवढा मोठा परमलाभ आपल्याला लाभणार होता, तो परमलाभ पदरात न पडता आपल्याला रिकाम्या हातानेच घराकडे जायचंय असं म्हणून त्या आता घरी तर गेल्या, पण रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. का नाही लागला? का नाही लागला? हुरहुर हुरहुर माहितीये ना. अलीकडे या बऱ्याच गोष्टी मला असं या धकाधकीच्या जीवनामध्ये हे हृदयातून लेसच झालेल्या. हुरहुर कधी येईल, कधी दिसेल, कधी पाहीन मी, कधी बोलेन मी. प्रत्येक गोपिकेने विचार केला, मी झोपणार नाही, मी झोपणार नाही. का नाही झोपणार? मी जर का, मला जर का गाढ झोप लागली तर शेजारी गवळण जागीच राहील आणि मग तुझं काय नुकसान होईल? नाही, नुकसान असं होईल की मी जर झोपी गेली तर ती गवळण जागी राहील आणि माझ्या अगोदर ती देवाला पाहिला जाईल. मग पाहायचं कोणी अगोदर? मी. आता इथून सुरू झाली स्पर्धा. परमार्थात स्पर्धा असावी का नसावी? व्यवहारामध्ये तर स्पर्धा करतोच आपण. तुम्ही एक मजला पडला, आम्ही दोन बांधून दाखवतो. काय समजता आम्हाला? तुम्ही 700 रुपये साडी घेतली, 1,500. काय समजते मला? 1 किलोचे अलंकार घातले, 2 किलोचे अलंकार सोन्याचे मी घाली. कशाला स्पर्धा? जगात स्पर्धा करत जाऊ नये, पण सगळ्या जगात स्पर्धा चालू आहे. त्या विद्यार्थ्यांची किती स्पर्धा? 100 पैकी 99 पॉईंट किती? बस एखादा पॉईंट शिल्लक राहतो. तो म्हणतो माझ्यापेक्षा त्याला जास्त पडली. किती पॉईंट? एका. स्पर्धा. स्पर्धेमध्ये जो उतरला या जगताच्या सुखापासून तो वंचित राहणार असतो. काही स्पर्धा करू नये, कोणाशी स्पर्धा करत जाऊ नये, बस आपलं आपलं. बर, परमार्थात स्पर्धा चालू झाली. मी अगोदर गेली पाहिजे. मंदिर उघडल्याबरोबर मीच गेली पाहिजे. आता काही काही भक्त असेल ना आपल्या, रामभाऊ तर सकाळी चाबी त्यांच्याचकडे आहे, रामभाऊकडे. आणि सकाळी काय 3, 3:30, 4 वाजता हो रामभाऊ येतात. असं ऐकलंय बरं का मी. कारण मला मंदिरात काही मुक्काम ठोकायची काही वेळ आली नाही, कारण मी मंदिरातच राहतो तिकडच्या. पण सकाळी सकाळी. आणि रामभाऊ यायच्या अगोदर एखादा भक्त जर का येऊन बसला, रामभाऊ उघडा ना दरवाजा. मी रात्री 2 वाजेपासून देवाच्या दारात बसले, उघडा ना. सगळ्यात अगोदर मीच. आपण म्हणतो ना गर्दी होती मंदिरात, नंतर गर्दी होती. मग गर्दी होती तर गर्दीच्या अगोदर यावं ना. नाही 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 नाही, सगळ्यांची वेळ एकच, म्हणूनच गर्दी. आणि जाऊ आरामशीर. देव तर एकदा जर विटेवर उभा केला, बस आता धरणीकंप होईपर्यंत तो इथंच राहणार आहे. गडबडच काय आहे? गडबडच काय आहे? जाऊ ना फुरसतीन. एवढं काय? अशी फुरसतीन चालतं. स्पर्धा केली पाहिजे परमार्थात. गोडी गोडीची स्पर्धा. तू किती जप करते ग? तू म्हणताल महिला वर्गावर बोलतात, पुरुष मंडळी आमचे बिचारे 4-5 आहे, ते तिकडचे 4-5 आणि आम्ही 2-4. बस. गोपिका जास्त आहेत. काळच तसा आहे महाराज, त्याला इलाज नाही. मला कधी कधी असं वाटतं सगळे माणसं नरकाला जातात. कशामुळं? कथेला ऐकायला वेळच नाही, कीर्तनाला वेळच नाही. तुम्ही जेच जुंपून दिलं, कशाला मी नाही म्हणत,
तुम्ही जे जिंपून दिलं सकाळी 8 वाजता, हे घ्या डबा, हे घ्या शिदोरी, निघा. तुम्ही निघा म्हणजे बाकीचं गृहकर्म आवरून आम्हाला कथेला जाता येईल. तुमचा होईल उद्धार आणि त्यांचं काय होईल हो? त्यांचं काय होईल? अरे 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 अरे, अशा कशाच तुम्ही पतिव्रता. गोपाल कृष्ण भगवान की जय. हुशारीनं तुम्ही तुमचा प्रपंच, तुमचा संसार गोड गोड बोलून, गोड गोड बोलून, गोड गोड बोलून बरोबर त्यांच्याकडून करून घेतात. पुण्य करायला त्यांना थोडाही वेळ देत नाही. ते बिचारे कुठं जातील नंतर? कुठं जातील बरं? अनुमान प्रमाण लावता येईल? तुम्ही कुठं जाताल बरं? अशा सतत भजन पूजन देवदर्शन करता तुम्ही वैकुंठाला, आणि तुमचा संसार ज्यांनी काबाड कष्ट करून सुफलाम सुजलाम सुफलाम केला, ती बिचारी कुठं जातील? मग ती दोन त्या बस स्टँडवरून ते तिकडं, ते म्हणले तू कुठं निघाली तिकडे? बाय टाटा, ड्युटी करता, जा जा. अगं पण तू माझी धर्मपत्नी आहेस ना. जय हरी. आता कशाची धर्मपत्नी राहिली? तुमचा देह पडला आणि माझाही देह पडला, आता कोण कोणाचं काय? कशाने चाललं हे 2-4? ते बिचारी हे 2-4 ते आम्ही रिटायर आहे म्हणून. बरोबर आहे, पण ही बोललो जे मी मध्ये ते बरोबर आहे का? थोडंफार थोडंफार तरी. किती मार्क देताल बरं मला हे बोलल्यावर? 5 मार्क. तुम्हाला तुमच्याही लक्षात आलं असेल ना? हो ना, असंच होतं ना, असंच होतं. पहा बा, ज्याच्या त्याच्या मालकाची ज्याची त्यांनी काळजी घ्या बरं का. माझं काही म्हणणं नाही. पगार झाला की कसं लगेच स्लिप पाहता का हो? गेली काय चाललं होतं? 2 मिनिटं पाहू बरं का. मला इथे थांबायचंच नाही. आज तर गोकुळ आहे महाराज, कशाला यायचं इकडं? पण हरिदर्शन स्पर्धा. आता जुन्या काळामध्ये शेतीवाडी तरी होती, आज तुम्ही शेतात जायचं नाही का? अगं पण ते निंदायचं राहिलं थोडस, मी जाते. आज तुम्ही भागवताला जा. बरोबर. आता आपल्याला ड्युटीलाही जाता येत नाही. ते कारखान्यात असले ते म्हणते तू काय करते जाऊन तिथे, तुला गेट मधून घेणारच नाही. मग आता काय करू शकतो आपण? एकच करू शकतो. पहा, आपल्याला 30,000 रुपये महिन्याला येतात ना, 40 येतात ना, 50 येतात ना, 10 येतात ना, 5 येतात ना, बस झालं. या महिन्यात 3,000 आले तरी मी तुमचा संसार सुखात करीन, काही चिंता करू नका. तुम्ही 7 दिवस सुट्ट्या टाका बरं. 7 दिवस सुट्ट्याच टाका. होऊन काय होईल? पगार कमी येईल ना. नाहीतरी एवढा पगार आला, कधी मनी मंगळसूत्रात भरणे टाकले तुम्ही, संक्रांतीला जोडव्यात तर भरणे टाकले तुम्ही. मी तुमचा गृहस्थाश्रम काही तक्रार करत नाही. मी तुम्हाला भारीचे वस्त्र मागत नाही, काही मागत नाही, सोफा सेट मागत नाही, कूलर मागत नाही, मी तुम्हाला फ्रीज मागत नाही, वॉशिंग मशीन तर अजिबातच मागत नाही. कुठून सटकली माझी आता ही अशी पाय कुठून? पतिव्रता जास्त आहे. स्पर्धा. का ग तू किती जप करतेस? विचारतं का असं कोणी कोणाला? आतापर्यंत एवढ्या वर्षात कोणी कोणाला विचारलं का तू जप किती करता, तुम्ही किती जप करता ताई? कारण काय? आपल्याला माहिती आपण करत नाही, आणि आपल्याला हेही माहिती आहे कोणीच करत नाही. नको ते प्रश्न कशाला विचारायचे? ताई तुम्ही जप किती करता? मग ती म्हणेल आपल्याला मी 1000 नामजप करते.
त्याच्याशिवाय मुखात पाणी सुद्धा घेत नाही, अन्नाचा प्रश्नच नाही. एक 1000 जप करते असं का? मनात ठरवावं मी रोज 2000 करीन, तुझ्यापेक्षा पुढं. तुम्ही ध्यान करता का हो ताई? हो. किती वेळ बसता ध्यानात? 20 मिनिटं. मी 40 मिनिटं ध्यान करेन. तुम्ही वर्षाकाठी किती दान धर्म करता? किती दान करता तुम्ही? द्रव्याचं दान किती करता? वस्त्राचं दान किती करता? सुवर्णाचं दान किती करता? कास्याचं दान किती करता? अन्नाचं दान किती करता? भूमीचं दान किती करता? किती करता तुम्ही दान? एक दान केलं तर दुसऱ्या दानाचं पुण्य नसतं मिळत. ज्या दानाचं पुण्य त्याच दानाला मिळतं. नाही तर मग फक्त कन्यादानच करता येत. तुम्ही किती करता? मी एवढं दान करते, मी एवढं करीन. कशासाठी ही स्पर्धा चालली? या हे कोणतं गुरुदत्त नगर आहे का? हे गुरुदत्त नगर मध्ये इकडचं नगर, तिकडचं नगर, तिकडचं नगर, तिकडचं नगर, अगदी त्या विजयनगर पर्यंत. एवढंच नाही तर संपूर्ण औरंगाबाद शहरात, एवढंच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात, एवढंच नाही तर संपूर्ण राज्यात, एवढंच नाही तर संपूर्ण देशात मी सगळ्यात अगोदर हरिदर्शन करेन. परमार्थाची स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये साधनेमध्ये जो वृद्धी करतो त्यालाच दर्शन होणार आहे का नाकर्त्याला दर्शन होणार आहे? नाही होऊ शकत. तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे, असा प्रश्न करणाऱ्या ज्ञानोबारायांनीच सांगितलं. काय सांगितलं होतं? ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, 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 ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. साधूचे संगती तरणोपाय, साधूचे संगती तरणोपाय, साधूचे संगती तरणोपाय, साधूचे संगती तरणोपाय. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताचे मात, साधूचे संगती तरुणोपाय. तरुण जाण्याचा उपाय साधू सांगू शकतात. आणि तिथं गोकुळामध्ये साधू आहेत, गर्गाचारी आहेत, आणि गोपिका काही कच्च्या साधक नाहीत, पक्क्या आहेत. एक जागी राहील, मला झोप लागून जाईल म्हणून मी सुद्धा जागी राहील. कारण या जगतामध्ये किंवा पारमार्थिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जो झोपतो त्याला काही प्राप्त होत नाही. झोपतो म्हणजे असे झोपतो नाही. अज्ञान
पहिला दुसरा दिवस अज्ञानदांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ. अज्ञान गेलं पाहिजे आमचं. ऐकलं ना आपण पहिल्या दिवशीपासून जे आहेत ते. अशी कथा सांगा महाराज, अशी कथा सांगा महाराज, अशी कथा सांगा की आमचं अज्ञान गेलं पाहिजे. हो आम्ही करतो भरपूर, अज्ञान गेलं पाहिजे. म्हणजे अज्ञान गेलं की झोप, याचाच अर्थ झोप गेली. जो जागत है सो पावत है, जो सोवत है सो खोवत है. उठ जाग मुसाफिर भोर भई, अब रैन कहा तू सोवत है. नर्तन मिळाले ना, अज्ञान इथंच घालवावं लागतं. दुसऱ्या योनीत अज्ञानाचा नाश नाही करता येत. ठीक, जागीच राहते. मी जागी राहते, ती जागी राहते. जो जागा राहतो त्याला हरिदर्शनाचा लाभ होतो. आता मात्र सकाळ झाली आणि एक गवळण घराच्या बाहेर त्या ठिकाणावरती पडली आणि नंदबाबांच्या राजमहालाच्या दिशेनं धावत त्या ठिकाणावरती सुटली. पण एवढ्या वेळामध्ये तिला विचार आला पुन्हा, एकटीनं स्वार्थी चालत नाही. एवढी कशी मी स्वार्थी झाली? माझी मैत्रीण आहे, माझ्या मैत्रिणी आहेत, मग त्यांना हे सुख मिळालं पाहिजे ना. म्हणून चालता चालता, पळता पळता ती ओरडून ओरडून सांगायला लागली. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. म्हणती गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. ही गवळण त्या गवळणीला, ती गवळण या गवळणीला ओरडून ओरडून सांगायला लागलेले आहेत. अगं तुला कळलं का, नंद बाबांना बाळ झालंय, यशोदेला बाळ झालेला आहे. कशा धावत निघालेल्या होत्या गवळणी गोकुळात, त्या संत वर्णन करताना म्हणतात. एक धावते की पुढे, एक धावते की पुढे, एक धावते की पुढे, एक धावते की पुढे. धाटी वाटी सुंठवडे, धाटी वाटी सुंठवडे, धाटी वाटी सुंठवडे, धाटी वाटी सुंठवडे. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती,
एक धावती एकी पुढे, ही गवळण तिच्या पुढे धावण्याचा प्रयत्न करते, ती तिच्या पुढे धावण्याचा प्रयत्न करते. लक्षात घ्या, हे गोकुळातलं जे चित्र आहे देवाकडे धावत निघालेले आहेत. मी अगोदर जाईन अशी प्रत्येक गवळणीची भावना त्या ठिकाणावरती आहे. कशा निघाल्या हो? एक धावती एकी पुढे ताटी वाटी सुंठवडी, 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 एक धावती एकी पुढे, एक धावती एकी पुढे, एक धावती एकी पुढे, एक धावती की पुढे. ताटी वाटी सुंठवडी, ताटी वाटी सुंठवडी, ताटी वाटी सुंठवडी, ताटी वाटी सुंठवडी. गवळण म्हणती गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक धावती एकी पुढे ताटी वाटी सुंठवडे. सुंठवड्याचा प्रसाद यशोदा माईला बाळ झालेला आहे याचा आनंद समस्त गोपिकांना झालेला आहे, म्हणून सुंठवड्याचा प्रसाद पंजिरीचा प्रसाद वाटतात आहे. गवळण गवळणीला देतात आहे आणि म्हणतात आहे, ए सुंठवडा घे, सुंठवडा घे, सुंठवडा घे. बाळ झालं यशोदेला आणि प्रसाद वाटतात आहे. अलीकडच्या भाषेत पेढे वाटतात आहे. गवळणी याला म्हणतात गोकुळ महाराज. रिकाम्या हाताने हरिदर्शनाला जाणाऱ्या गोकुळातल्या गवळणी तरी नव्हत्या. देवाच्या दर्शनाला जात असताना, साधू संतांच्या दर्शनाला जात असताना, हरिकथेला जात असताना रित्या हाताने कधी श्रोत्यानी भक्तांनी येत जाऊ नये, जात जाऊ नये. कशा निघाल्या गवळणी गोकुळातल्या? वन भरून या ताटी, वान भरून या ताटी, वान भरून या ताटी, वान भरून या ताटी. नंदाचे घरी दाटी, यशोदेचे घरी दाटी. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. अशी काही गंमत झाली, अशी काही गंमत झाली महाराज. यशोदेचं बाळ पाहण्यासाठी तर गवळणी निघाल्या, ही गोष्ट खरी आहे. बाळाच्या जन्माच्या आनंदाच्या सुंठवडा प्रसाद वाटतात, ही गोष्ट खरी आहे. पण बाळाच्या जन्माच्या अगोदर घडलेली घटना, नामदेवरायांची दासी जनी गोकुळामध्ये सगळ्यात अगोदर येऊन पोहोचलेली आहे. कारण गर्गाचार्यजी महाराजांना सुईनीनं सांगितलं, दाईनीनं सांगितलं, नंदबाबा गर्गाचार्यजी महाराज, मी यशोदेचं बाळंतपण करू शकणार नाही, कारण
आतापर्यंत हजारो हजारो पतिव्रता स्त्रियांचे बाळंतपण मी केलीत, पण ही काहीतरी वेगळीच भानगड आहे. जनाबाई म्हणती तू सरक बाजूला, अगं भक्ताचं बाळंतपण आहे, माझी यशोदा माय माझ्या हरीला जन्म देणार आहे, तू बाजूला सरक. नामदेवरायांनी मला बाळंतपणाची कला शिकवलेली आहे. ज्या वेळेला सोयीची गलबल झाली, सोयीची गलबल झाली, सोयीची गलबल झाली, सोयीची गलबल झाली. दासी जाणी हेल घाली, दासी जानी हे घाली, दासी जाणी हेल घाली, दासी जानी हे घाली. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, 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 पुत्र झाला यशोदेला. काही झालं गोकुळात, कळलं का नाही? पुत्र झाला यशोदेला असं कोण कुणाला सांगतंय? गवळण म्हणती, गवळणी सांगतात आहे यशोदेला बाळ झालं. अजून तर बाळाचं दर्शन नाही घेतलं, घरी बसल्या एवढं कळायला लागलं. अजून झालं का न झालं, बाळ झालं का कन्या झाली, काही माहिती आहे का यांना? यांना काहीच माहित नाही, पण सगळं माहीत झालं का नाही यांना? ज्याला हरीच दर्शन देणार आहे, फक्त दर्शन राहिलेलं असतं, बाकी हरीच्या संपूर्ण लीलेचा अनुमान नाही, निश्चितता माहीत झालेली असते. यशोदेच्या महालामध्ये येऊन पोहोचल्या समस्त गवळणी. आता नंदबाबांना तर परवानगी दिली होती गर्गाचार्यजी महाराजांनी, जा बाळाला पाहण्यासाठी. असा गोपिकांचा एक जथ्था, एक मंडळ, भजनी मंडळ असा होतं तिथं, असं थेट ज्या आतमध्ये धावायला लागल्या. गर्गाचार्यजी महाराज रस्त्यामध्ये चाललेच होते, तर रस्त्यामध्ये चाललेल्या असा जोरात व्हा माग. गर्गाचार्यजी महाराज विचार करायला लागले, काय झालं या पोरींना? मी गर्गाचार्य जर रस्त्याने जर का निघालो तर या पोरी मला रस्त्याने येताना पाहून धूम आतमध्ये पळून जातात. आज काय झालं यांना? मला नंदाला खुंबा, काय झालं यांना? कोणती ताकद आली यांच्यात, कोणती शक्ती आली यांच्यात? गर्गाचार्यजी महाराज म्हणतात, नंदा आता त्यांचा प्राण सखा आलाय ना, आता कोणाला मोजणार नाहीत त्या, आता कोणाला मानणार नाहीत त्या. आता देव जर आलेत ना नंदा, जिथं देव असतात तिथं राजा काय, राणी काय, लहान काय, मोठा काय, कोणत्याही प्रकारचा भेद त्या ठिकाणावरती नसतो. आणि जोपर्यंत जिथं भेद असतो तोपर्यंत तिथं देवही येत नसतो. देवाजवळ आल्यानंतर जर का भेद दृष्टी जर का राहिली, अभेद आपण कुठं जाऊन होणार आहे? साधू संत सद्गुरूंजवळ जर का भेद दृष्टी जर आपण बाळगली, तर मग आपले भेद जाईलच कुठं जाऊन. त्याच्यासाठीच तर ते अधिष्ठान असतं ना, त्यांच्याशिवाय द्वैत जात नाही, भेद जात नाही. म्हणून द्वैताचे झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैसे कीर्तन घडेल नामी. आता इथं आपण एवढे भक्त बसलो,
कुणाच्या मनात तरी येतं का? चुकून कुणाची लात लागत असेल ना, रागवतो का आपण? नाही. बरं, आपल्या शेजारी गरीब बसला का श्रीमंत बसला, कसा बसला, कोण बसला, काही विचार येतो का आपल्या? हा, यालाच म्हणतात भागवत भक्ती, यालाच म्हणतात भागवत भक्ती. भेद चित्तातला नाहीसं करण्याचं सामर्थ्य फक्त हरीच्या दरबारात, संतांच्या गुरुच्या दरबारात आहे महाराज. इथून बाहेर पडलं की लगेच भेद, ती अशीच ही अशीच चालू होऊन जात भेद. करायला नाही पाहिजे असा उपदेश केला, कारण विष्णुमय जग, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. भेदा भेद भ्रम, भेदा भेद भ्रम, अमंगळ. विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म. भेदा भेद भ्रम, भेदा भेद भ्रम, अमंगळ. विष्णुमय जग, विष्णुमय जग. आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत. कराल ते हित सत्य करा, कराल ते हित सत्य करा. विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा. भेदा भेद भ्रम, भेदा भेद भ्रम, अमंगळ. विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. शिकवण दिलेली आहे आपल्याला, शिकवण दिलेली आहे आपल्याला संतांनी. भागवत भक्त आहोत ना आपण, वैष्णव आहोत ना आपण. भेद चित्तातला नाहीसं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर व्यावहारिक जगतामध्ये भेद, कारण व्यावहारिक जगतामध्ये सगळा व्यवहार भेदावरती अवलंबून आहे, लक्षात घ्या. मंदिराच्या बाहेर गेलं की भेद केल्याशिवाय व्यवहारच करता येत नाही. ही फार मोठी किमया सद्गुरू ज्या वेळेला दान करतील की अभेदामध्ये भेद न करता व्यवहार मात्र भेदाचा दिसतो, पण तो अभेदात असतो. फार उंच सिद्धांत आहे तो. पण प्रयत्न केला पाहिजे, कमीत कमी कुठं तरी आपण अभेदाची साम्यता केली पाहिजे, कुठं का होईना जाऊन, जिथं होत असेल तिथं. व्यावहारिक जगतामध्ये आपण सगळे एक आहोत,
तर कमीत कमी असं म्हणावं लागतं की आपण सगळी एकाच धर्माची आहोत. झालो का नाही आपण एक? धर्म म्हटलं की सगळे आपण एक झालो. आता सगळ्या धर्मांना एकत्र करायचं जर असलं तर धर्म कोणताही असो, सगळ्या धर्माची शिकवण चांगलीच असते. मग त्यांच्याबद्दलचा जो भेद आहे इतर धर्मियांबद्दलचा तोही आपला कमी होऊन जातो. अहो, आपल्या याती जरी वेगवेगळ्या असल्या, व्यावहारिक जगतामध्ये काय विचार करावा, आपल्या याती जरी वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा आपण एका धर्माच्या सर्व याती आहेत ना, मग आपण एकच आहोत. असे प्रयत्न करून अशा विवेक दृष्टीनं विवेक बुद्धीनं व्यावहारिक जगतामध्ये भेद संपवायला पाहिजे. आणि नाही तिथं संपला, हरिमंदिरात यायला पाहिजे. इथं आल्यानंतर मात्र कोणीच भेदासारखं वर्तन करू नये. आपण एकच आहोत. कोण बसलंय माझ्या शेजारी? माझ्या हरीशिवाय कोण बसणार आहे? मी जर हरीच्या मंदिरात आहे तर माझ्या अवती भोवती इकडं तिकडं सगळीकडेच हरी आहे. गवळणीच म्हणतात ना, आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. 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 हरीने कामा घातला शिरा, विठ्ठवरा मोकलिले. हरीने कामा घातला चिरा, विठ्ठवरा मोकविले. आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. हरीच आहे ना सगळीकडे. म्हणून मंदिरात आल्यानंतर, कथा कीर्तनाला आल्यानंतर इथं आपोआपच भेद जातो. लक्षात घ्या ना, किती आपल्याला कोणी जर आपल्याला एकमेकाच्या घरी जर बोलवलं तर आपण एकमेकाच्या घरी जातो. प्रेमाच्या व्यक्तीच्या एकमेकाच्या घरी आपण एकमेकाला बोलवतो, तरी सहसा कोणी एकमेकाच्या घरी लवकर जात नाही. हरिकथा एक आहे. हरिकथा किती आहेत? एक. कथा किती? एक. आणि जमवले किती? कथेनी एवढे सगळे न बोलवता. काही आलं होतं का आमंत्रण? अक्षता द्यायला आलं होतं कोणी? या तुम्ही? नाही ना. आलो का नाही आपण? कुणी आणलं आपल्याला? कथेने बसवलं. कसं? मांडीला मांडी, मांडीवर मांडी. असं घरी तरी बसतो का आपण? आपल्या प्रेमाच्या माणसाजवळ सुद्धा मुश्किल आहे हो एवढं जवळ बसणं. अहो, ही हरिकथा आहे. हा हरीचा दरबार आहे. संत दरबार, गुरु दरबार असे दरबार असतात महाराज. भेद तर चित्तातला समूळ नाशच होतो, आठवत नाही. बर एवढंच नाही तर एवढा जवळ बसवतो आपल्याला, जवळीक साधन देतो आपल्याला. आणि सगळ्यांना एका सावलीत, एका छत्रात. ही किमया फक्त हरिदरबार, फक्त कथा कीर्तनाचीच आहे महाराज. आणि त्यातल्या त्यात कथेचं काय वर्णन करावं? समूळ भेद नाश. ठीक आहे. गोपिकांनी खुंबा मारला, म्हणजे एका गोपीनं खुंबा मारला. जिथं देव असतात तिथं भेद नसतो. कधी कधी व्यवस्थापन म्हणून भेद दिसतो, पण तरी व्यवस्थापन करणाऱ्यात भेद नसतो. ठीक आहे. एक एक गवळण भगवंताच्या दर्शनासाठी आता महालामध्ये प्रवेश करणार आहेत.
कोणाला काय अनुभव हरी देतात, कोणाला काय अनुभव हरी देतात, कोणाला काय अनुभव हरी देतात. हा कथा भाग आपण श्रवण करू. किती तहानलेले आहात तुम्ही, असे शांत बसले की आता तुम्हाला काही थकवा येतो का नाही? तुम्हाला काय तुमचे गुडघं दुखना, कमरी दुखना, तुमचं डोकं दुखना, तुमचं काहीच होईना. तुम्ही बेशुद्ध आहात. हरी रसामृतामध्ये तुम्ही. पण काय करू, तो रस मला मिळत नसल्यामुळं मी शुद्धीवर राहतो. त्याच्यामुळं या ठिकाणावरती आपण पहिल्या सत्राला पूर्णविराम देऊ. यशोदेच्या कुशीमध्ये कान्होबाला थोडस आरामशीर पडू देऊ, बसू देऊ, पहुडू देऊ. कारण आपण जर एकदा गवळणीला मध्ये पाठवलं तर गवळणी त्याला बाहेर आणतील, म्हणजे यशोदेला काही जास्त सुख मिळणार नाही. म्हणून एक तासभर तरी यशोदेला ते सुख घेऊ द्या, तो आनंद घेऊ द्या. बरोबर 1 तासानंतर आपण पुढील कथा भागाला सुरुवात करू. आज लाईट जाणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे राधे. गोविंद गोविंद राधे. जय राधे राधे गोविंद गोविंद राधे. जय राधे राधे गोविंद गोविंद राधे. जय राधे राधे गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल 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 राधे. गोविंद राधे गोपाल